नात्यांच्या संदर्भाने मार्गारेट मीड यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना सांगितलेली एक बाब सुद्धा मी तुम्हाला सांगावी लागेलच बरं का। नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी, आणि आपण बघत आहोत नात्यांमधील गोडवा या सिरीज मधला पुढचा भाग। मार्गारेट मीड या कल्चरल अँथ्रोपोलॉजिस्ट, आणि एकदा त्यांच्या स्टुडंटने त्यांना विचारलं होतं की नेमकी मनुष्याच्या संस्कृतीची सुरुवात कधी झाली असं तुम्ही म्हणाल। आणि मार्गारेट मीड यांनी उत्तर असं दिलं होतं की ज्या क्षणी एका मनुष्याच्या मांडीचं हाड मोडलं आणि ते दुरुस्तही झालं तेव्हा आपल्या संस्कृतीची सुरुवात झाली असं म्हणावं लागेल। अर्थातच कल्चरल अँथ्रोपोलॉजिस्ट या नात्यानं त्यांनी भरपूर अभ्यास केलेला होता, आणि जेव्हा मनुष्य गुहांमध्ये राहत होता आणि हळूहळू तो सोशलाइज व्हायला लागला त्या सगळ्या काळातला हा संशोधनाचा विषय होता, आणि याच अनुषंगानं मार्गारेट मीड यांनी असं उत्तर दिलेलं होतं। मनुष्याच्या मांडीचं हाड मोडलं आणि ते दुरुस्त झालं आणि तेव्हापासून संस्कृतीची सुरुवात झाली याचा नेमका अर्थ स्टुडंट्सना अजिबात लक्षात आला नाही, आणि म्हणूनच मार्गारेट मीड यांनी पुढे सांगायला सुरुवात केली। पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा कोणताही प्राणी पायानं इंज्युअर व्हायचा तेव्हा त्याचं मरण जवळ आलं आहे असं समजलं जायचं, कारण अर्थातच उघड आहे जर पायाला इंजुरी झालेली असेल तर तो कितीही तहानेनं व्याकुळ झालेला असला आणि जवळच तळ जरी असलं तरी त्या इंज्युअर्ड पायामुळे तो त्या तळ्यापर्यंत जाऊ शकणार नाही, पाणी पिऊ शकणार नाही, आणि अर्थातच तहानेनं व्याकुळ होऊन तो आपले प्राण सोडेल, किंवा तो शिकारही करू शकणार नाही जेणेकरून स्वतःचं पोट भरता येईल, आणि कदाचित इतर प्राण्याची शिकार मात्र अवश्य करतील। पण जेव्हा एका मनुष्याच्या मांडीचं हाड मोडलं आणि ते दुरुस्तही झालं त्याचा काय अर्थ होईल? अर्थातच जेव्हा त्याच्या मांडीचं हाड मोडलं तेव्हा बाकीच्या सगळ्यांनी त्याची खूप काळजी घेतली, त्याला खाऊ पिऊ घातलं, त्याला जगवलं, कोणत्याही इतर प्राण्यानं त्याच्यावर आक्रमण करू नये किंवा त्याची शिकार करू नये याची सुद्धा पुरेपूर दक्षता घेतली, आणि तेव्हापासून मनुष्याच्या संस्कृतीची सुरुवात झाली असं मार्गारेट मीड यांनी सांगितलं। बघा, अगदी सुरुवातीच्या एपिसोड मध्ये मी तुम्हाला तिबेटियन मॅस्टिफचं उदाहरण दिलेलं होतं। हा तिबेटियन मॅस्टिफ मालकाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचे प्राण देतो, पण दुर्दैवानं आता मात्र मनुष्यांच्याच प्राण्यावर उठलेला आहे, त्यांच्याच जीवावर उठलेला आहे हे आपल्या लक्षात येतं, जेव्हा की आपण स्वतःला सुसंस्कृत सुद्धा म्हणून घ्यायला लागलो आहोत। केव्हमॅनच्या तुलनेमध्ये आपण आता खूप सुसंस्कृत झालो आहोत असंही आपण अभिमानानं सांगत आहोत, पण खरंच आपण अशा रीतीनं दुसऱ्या मनुष्यांची काळजी घेतो का? त्यांना खूप छान पद्धतीनं जगावंसं वाटेल असं वातावरण निर्माण करतो का? सुसंस्कृत आपण स्वतःला म्हणतोय खरं, पण तशी संस्कृती आजही आपण जपतोय का हा विचार मात्र नक्कीच करावा लागेल। थँक्यू।